तर यानंतर आता आपण नेहाला विनंती करूयात की नेहा तुमच्यासमोर सगळं मांडेल. नेहा चाणक्य मंडळची फॅकल्टी सगळ्यांना माहितीच आहे. नेहाला ज्यावेळेस यावर्षी नेहाची काही उत्तरं आम्ही पाहत होतो मेन्सच्या वेळेसची, तेव्हाच आम्हाला जाणवलं होतं की नेहाला यावर्षी खूप चांगल्या रँकने नेहा क्लिअर होणार आहे. तिचा मॉक इंटरव्ह्यूसुद्धा जेव्हा आम्हीसुद्धा घेतला, सरांनी घेतला, तेव्हासुद्धा तिची उत्तरं, तिची फ्लुएन्सी आणि तिची ग्रेसफुल एकदम वागणं त्या इंटरव्ह्यूमधलं, या सगळ्यामधून आम्हाला पूर्ण कॉन्फिडन्स होता की नेहा यावर्षी नक्कीच क्लिअर होणार आहे आणि तिने ते करून दाखवलं आहे. तर नेहासाठी अभिनंदन आणि नेहा आपलं मनोगत व्यक्त करेल. हॅलो. आता ऑलरेडी 2 लोकांनी प्रिलिम्स, मेन्स आणि इंटरव्ह्यूची डिटेल स्ट्रॅटेजी आपल्याला सांगितली आहे आणि आय एम प्रिटी शुअर की माझ्यानंतर जे रँक 16 आणि 25 त्यांची मेन्स आणि प्रिलिम्सची स्ट्रॅटेजी ऐकायला तुम्ही खूप जास्त उत्सुक आहात. मी 3 अटेम्प्ट्स दिलेत आणि हा तिसऱ्या अटेम्प्टमध्ये मला 322 ही रँक मिळाली आहे. तर मी पहिल्या आणि दुसऱ्या अटेम्प्टमध्ये काय केलं ज्याच्यामुळे मला रँक्स नाही मिळू शकली आणि आता मला काय वाटतं की मी काय बदल केले हे मला आत्ता इथे सांगायला आवडेल. मला एक डिस्क्लेमर फक्त असा द्यायचा आहे की माझ्याबरोबर अभ्यास करणारे, आय नो फॉर अ फॅक्ट की माझ्यापेक्षा जास्त डेडिकेटेड, डिसिप्लिन्ड आणि सिन्सिअर असणारी लोकं यावर्षी प्रिलिम्ससुद्धा नाही क्लिअर करू शकली, विच आय नो फॉर अ फॅक्ट. सो ऑल दीज थिंग्स नॉट नेसेसरीली आर गोइंग टू वर्क फॉर एव्हरीबडी ऑल द टाईम अँड इवन आय डोंट नो वाय दीज थिंग्स हॅव वर्क फॉर मी दिस इयर. मेन्सचे तर अजून मार्कही आलेले नाही आहेत. सो दीज आर जस्ट द थिंग्स दॅट आय हॅव डन अँड दे हॅव वर्क फॉर मी, नॉट नेसेसरीली ते एक ब्लँकेट स्ट्रॅटेजी किंवा प्लॅन आहे. सो प्रत्येकाने आपल्याला काय कशाची मदत होईल यानुसार त्या ट्विक्स आणि मॉडिफिकेशन्स करायला पाहिजेत असं मला वाटतं. बिफोर दॅट मी चाणक्यमध्ये फाउंडेशन कोर्स केला होता माझ्या लॉच्या फर्स्ट इयरला असताना आणि आय बिलीव्ह दॅट्स द मोस्ट इम्पॉर्टंट अँड द मोस्ट व्हॅल्युएबल कोर्स दॅट आय हॅव डन इन चाणक्य मंडल, विच हॅज हेल्प मी ट्रिमेंडसली इन द एंटायर प्रोसेस ऑफ 3 years फॉर UPSC and which has helped me a lot in my interview preparation. So I just wanted to put that across, that foundation course has helped me a lot in my UPSC preparation and in overall knowing myself better and conducting myself better in the UPSC final interview. प्रिलिम्स, मेन्स आणि इंटरव्ह्यू अशा 3मध्ये प्रिलिम्समध्ये मी काय वेगळं केलं होतं जे मी सेकंड अटेम्प्टला नाही केलं. सरांनी मगाशी माझ्याशी बोलताना एक शब्द वापरला की झिरो बेस बजेटिंग, जे प्रिलिम्सचं सुद्धा करायचं आहे. मी फर्स्ट अटेम्प्टला प्रिलिम्स क्लिअर झाले, मेन्स नाही क्लिअर होऊ शकले, त्यामुळे मी हे गृहीत धरलं की मी सेकंड अटेम्प्टला सुद्धा प्रिलिम्स क्लिअर होणार आहे, जे अर्थातच खोटं ठरवलं UPSCने. त्यामुळे प्रत्येक वेळी आपला हा पहिला अटेम्प्ट आहे असं समजून बेसिक जी 6 पुस्तकं प्रत्येकजण वापरतो, बेसिक करंट अफेअर्सचे जे सोर्सेस जे सगळेजण वापरतात, त्याचा पहिल्यापासून अभ्यास. म्हणजे माझं लक्ष्मीकांत समजा वाचून झालं आहे तर मी आता त्याची फक्त रिव्हिजन करते सेकंड अटेम्प्टला, हे मला खूप धोक्याचं ठरलं. त्यामुळे आतासुद्धा बिकॉज आय एम रायटिंग द प्रिलिम्स अगेन, नाऊ आय एम नॉट रिवायझिंग लक्ष्मीकांत, आय एम रीडिंग लक्ष्मीकांत अगेन, बिकॉज आय बिलीव्ह दॅट आय कॅनॉट टेक माय प्रिलिम्स फॉर ग्रँटेड. त्यामुळे प्रत्येक वेळी नव्याने अभ्यास करणं गरजेचं आहे असं मला वाटतं. दुसरी गोष्ट न्यूजपेपर्सच्या बाबतीत, तर पर्सनली मी न्यूजपेपर्स फार नाही वाचले आहेत माझ्या प्रिलिम्स आणि मेन्सच्या अभ्यासात. इंटरव्ह्यूसाठी न्यूजपेपर्स आणि राज्यसभा TVचे व्हिडिओज ह्याचा मला खूप जास्त फायदा झाला. पण मित्रमैत्रिणींशी डिस्कशन करून वेगवेगळे एकाच सेम इश्यूबद्दलचे ओपिनियन्स हे जाणून घेतल्याचा मेन्सला फायदा होतो. बट बिफोर दॅट प्रिलिम्समध्ये प्रिलिम्सच्या मागच्या 5 वर्षांच्या पेपर्सचं ॲनालिसिस करणं खूप गरजेचं आहे असं मला वाटतं. आणि हे ॲनालिसिस फक्त हिस्ट्रीचे किती क्वेश्चन्स होते, पॉलिटीचे किती, जॉग्रफीचे किती असं करून चालणार नाही. मला असं वाटतं मी जे केलं त्याचा फायदा झाला. हे ॲनालिसिस बेसिक करून झाल्यावर हिस्ट्रीच्या कुठल्या सब टॉपिकचे किती प्रश्न आलेत. सो फॉर एक्झाम्पल वाचताना आपल्याला खूप महत्त्वाचं वाटतं की फंडामेंटल राईट्स हे खूप महत्त्वाचं आहे पॉलिटीचा पार्ट. बट इफ यू लुक ॲट द क्वेश्चन्स, नॉट अ सिंगल क्वेश्चन, 1 or 2 questions हॅव बीन आस्क्ड इन पास्ट 5 years फ्रॉम द राईट्स पार्ट, वेअरएज फंडामेंटल ड्युटीजवर दरवर्षी एक प्रश्न आहे. सो रिवाईज करताना तुम्हाला हे कळेल की कुठल्या पार्टवर आपण रिवाईज करताना फोकस करायचा आहे. दॅट्स द फर्स्ट थिंग.
सेकंडली मी प्रिलिम्स आणि मेन्स दोन्हीमध्ये एक गोष्ट केली होती की युजेबल इन्फॉर्मेशन काय असणार आहे त्याच्या नोट्स काढल्या. म्हणजे शेवटच्या 4-5 दिवसांमध्ये कुठली इन्फॉर्मेशन वाचून मला त्याचा डायरेक्ट एक्झाममध्ये फायदा होणार आहे अशी प्रत्येकाला आपापली माहिती असते. सो प्रिलिम्सच्या बाबतीत मी असं केलं की मला जो भाग कठीण जातो त्याच्या नोट्स बनवल्या. ते कदाचित इम्पॉर्टंट असेल, इम्पॉर्टंट नसेलही, पण मला वाटतं की ते कठीण आहे त्यामुळे मी त्याच्या नोट्स बनवल्या. फॉर एक्झाम्पल जॉग्रफीचा ओशनोग्राफी पार्ट जो की मला पर्सनली जमत नाही, तर मग मी त्याच्या नोट्स बनवल्या आणि त्या रिवाईज केल्या. 10वी नंतर मी कधी सायन्स शिकले नाही आहे त्यामुळे मला ते खूप कठीण जातं, तर मी सायन्सच्या काही नोट्स बनवल्या आणि त्या शेवटच्या 4 दिवसांमध्ये वाचल्या. कारण मला असं वाटतं की या पूर्ण प्रोसेसमध्ये सेन्स ऑफ कम्प्लीटनेस येणं खूप गरजेचं आहे, की मनात खात्री असणं की माझा अभ्यास पूर्ण झालेला आहे. तो तुम्ही सुरुवातीला ठरवून घ्यायचं आहे की किती पूर्ण करायचं आहे, पण जो ठरवला आहे तो पूर्ण झाला आहे हे फिलिंग जर आलं, फिलिंग ऑफ कम्प्लीटनेस आलं, तर त्याचा कॉन्फिडन्सवर खूप जास्त फायदा होतो असं मला वाटतं. भलेही तुम्ही मी एकदा रीडिंग आणि 2 रिव्हिजन करणार असं सुरुवातीला ठरवून निघा, पण तेवढं करूनसुद्धा जर तुम्हाला ते फिलिंग येत असेल तर त्याचा खूप जास्त फायदा कॉन्फिडन्स बूस्टिंगला होतो असा माझा मेन्सचा अनुभव आहे, एस्पेशली ह्या वेळचा. सेकंडली प्रिलिम्समधली महत्त्वाची गोष्ट म्हणजे क्वेश्चन पेपर्सची प्रॅक्टिस, आणि ती क्वेश्चन पेपर्सची प्रॅक्टिस MCQ सोडवून थांबलं म्हणजे क्वेश्चन पेपर्सची प्रॅक्टिस झाली असं नाही. त्याच्या नंतर जे ॲनालिसिस आणि डिस्क्रिप्शन्स दिलेली असतात तो अभ्यासाचा एक महत्त्वाचा भाग मी बनवला. कारण मी पेपर्स कमी वाचले होते, न्यूजपेपर्स, त्यामुळे तो माझा सोर्स ऑफ इन्फॉर्मेशन होता की क्वेश्चन पेपर्सच्या खाली जे डिस्क्रिप्शन दिलेलं आहे, जे ॲनालिसिस दिलेलं आहे, त्यातून मला बऱ्याच गोष्टी, सो गव्हर्नमेंट स्कीम्सबद्दलची माहिती, वेगवेगळे काही जॉग्राफिक इव्हेंट्स होते त्याच्याबद्दलची माहिती, किंवा काही वेळा बेसिक कन्सेप्टसुद्धा कळायला प्रिलिम्सच्या पेपर्सच्या खालचं ॲनालिसिस ह्याला मी माझा एक अभ्यासाचा सोर्स म्हणून ट्रीट केलं, फक्त रिव्हिजनचा किंवा प्रॅक्टिसचा सोर्स म्हणून नाही. सो दीज आर द ट्रू थिंग्स विच आय बिलीव्ह हॅव वर्क फॉर मी इन द प्रिलिम्स, बोथ इन द फर्स्ट अटेम्प्ट अँड इन द थर्ड अटेम्प्ट. मेन्सच्या बाबतीत एक खूप मोठी मिस्टेक मी फर्स्ट अटेम्प्टला केली, ती म्हणजे सगळे सिलेबस पॉईंट्सच कव्हर नाही केले. त्यामुळे मला असं वाटतं की प्रत्येक सिलेबस पॉईंटची 2-2 ओळी का होईना पण तुम्ही वाचलेल्या असल्या पाहिजेत. काही पॉईंट्स असे असतील की जे तुम्ही ठरवून असं म्हणणार आहात की मी ह्याच्याबद्दल कमी वाचेन, दॅट्स फेअर इनफ, पण 2-3 ओळी काहीतरी आपल्याला लिहिता येईल एवढी तरी माहिती प्रत्येक सिलेबस पॉईंटची असली पाहिजे. अँड सिन्स माय ऑप्शनल वॉज हिस्ट्री, त्याचं खूप वास्ट सिलेबस आहे, पण त्याचं बेनिफिट असं आहे की सगळे सब हेडिंग्स तुम्हाला UPSCने प्रोव्हाइड केलेले आहेत, त्यामुळे त्या प्रत्येक सब हेडिंगचं काही ना काहीतरी तुम्ही वाचलेलं असणं. आणि मेन्सच्या बाबतीत युजेबल इन्फॉर्मेशन म्हणजे काय, तर प्रश्नांचा पॅटर्न बघितला तर कुठल्या गोष्टी तुम्हाला उत्तरांमध्ये लिहायच्या आहेत, तर उत्तरामध्ये तुम्हाला डेटा लिहायचा आहे, डेफिनेशन्स लिहायच्या आहेत, डायग्राम्स लिहायच्या आहेत समजा, तर मग त्या माझ्याकडे लेखी स्वरूपात असल्या पाहिजेत, सो दॅट मी शेवटच्या 4 दिवसांमध्ये त्याची रिव्हिजन करू शकते. अशी युजेबल इन्फॉर्मेशन मी कलेक्ट केली होती पेपर वाईज, GS 1, 2, 3 आणि 4. GS 4मध्ये स्पेशल मेन्सला सरांची जी सेशन्स झाली, फ्रँकली मी GS 4चं काही थिअरीचं पुस्तक वाचलेलं नाही आहे. फक्त सरांची जी सेशन झाली होती स्पेशल मेन्सला आणि जे पेपर तपासले होते सरांनी, तेवढ्याच ह्याच्यावर मी GS 4चा पेपर दिलेला आहे. लेक्सिकॉन असेल किंवा अजून काही जी पुस्तकं असतात मी ती वाचली नाही आहेत, कारण मला फ्रँकली बोर व्हायचं ती पुस्तकं वाचायला. त्यामुळे आय डिसायडेड दॅट आय एम नॉट गोइंग टू यूज एनी ऑफ द मटेरियल. काही बेसिक गोष्टींच्या डेफिनेशन्स बघून घेतल्या अर्थातच ऑनलाईन, आणि बाकी पूर्ण GS 4चा अभ्यास, सरांची जी सेशन्स झाली त्या सेशन्सवरून मी GS 4चा अभ्यास केला. Another thing that I improved upon in these times means is हिस्ट्री ऑप्शनलला 50 मार्कांचा साईट्सचा क्वेश्चन असतो, जो फर्स्ट प्रिलिम्सला मी प्रिपेअरच केला नव्हता. त्यामुळे ह्या प्रिलिम्सला मी साईट्सवर खूप जास्त फोकस केलं आणि स्ट्रक्चर्ड आन्सर रायटिंग स्पेशल मेन्सला सिरियसली घेणं बॅचला आणि त्याच्यावर व्यवस्थित काम करणं. कारण फर्स्ट अटेम्प्टला मी असं घाबरले होते की मला काही लिहिता येत नाही, त्यामुळे मी पेपर्स दिले नाहीत, which I believe was the most crucial mistake that I did in my first attempt. त्यामुळे मी ह्यावर्षी असं ठरवलं होतं की मला काही नाही आलं तरी मी उत्तर लिहिणार आहे, आणि हे मी ॲक्च्युअल एक्झाममध्ये सुद्धा केलं आहे. फॉर एक्झाम्पल मॅन्टल प्लम नावाचा एक प्रश्न होता विच आय हॅड नॉट हर्ड इन माय एंटायर लाईफ, पण मी त्याची डायग्रामसुद्धा काढली आहे पेपरमध्ये. त्याच्यावरून अजून एक गोष्ट मी या मेन्सला केली, ती म्हणजे इम्प्रूव्हिंग विदिन द एक्झाम.
GS 1चा पेपर लिहिताना मला कळलं की मी स्ट्रक्चर्ड उत्तरं नाही लिहिते, ते मी GS 2मध्ये केलं. GS 2मध्ये मला कळलं की डायग्राम्स कमी होत आहेत, मी GS 3मध्ये डायग्राम्स आणि मॅप्स जास्त काढले. सो विदिन द एक्झाम प्रत्यक्ष परीक्षा देत असताना सुद्धा इम्प्रूव्ह करणं. अँड थर्डली इंटरव्ह्यूमध्ये पियर्सचा खूप जास्त फायदा झाला. माझ्याबरोबर रोज काही लोक डिस्कस करायची उत्तरं, माझी उत्तरं अजून चांगली कशी होतील ह्याच्यासाठी माझ्यापेक्षा जास्त कष्ट काही लोकांनी घेतलेत. त्यांनी मला वेगवेगळे सोर्सेस शोधून दिले, सरांबरोबर मॉक इंटरव्ह्यूज झाले, मी 2 इंटरव्ह्यूज दिले आणि त्यामध्ये मला इम्प्रूव्हमेंट मी केली, ह्याच्यामुळे खूप कॉन्फिडन्स मिळाला. आणि अजून एक गोष्ट म्हणजे जी कदाचित तोटाही असू शकतो, आय डोंट नो, म्हणजे मी त्याच्याकडे खूप पॉझिटिव्हली बघते की UPSCला मी एंटायर लाईफ नाही बनवलं आहे. UPSC is a part of my life, yes, but I have been doing a lot of things while preparing for UPSC as well, which I believe have tremendously helped me in retaining my confidence, making me calm while writing the exam and approaching the results in a healthy manner, which again काही लोक असं म्हणू शकतात की फक्त फोकस्ड UPSCचा अभ्यास केला असता तर पहिल्या अटेम्प्टमध्येच क्लिअर झाली असतीस, अजून चांगली रँक मिळाली असती. शुअर, आय अग्री, आणि मी ते अजून इम्प्रूव्ह करायचा आत्ता प्रयत्न करेन. पण आय बिलीव्ह दॅट बिकॉज आय वॉज डुईंग अ लॉट ऑफ अदर थिंग्स, इट हॅज हेल्प मी अ लॉट इन माय इंटरव्ह्यू प्रिपरेशन. इंटरव्ह्यूमध्ये बेसिक फॅक्ट्स गोळा करणं, ह्या पलीकडे मला जास्त अभ्यास नाही करावा लागला. याचं क्रेडिट मी बाकी गोष्टी करत होते ह्याला मी पर्सनली देते. थँक्यू व्हेरी मच.